रसदंड जुग पुनिमन बाहेर कीन्ह रघुपति चरित महेश तब हर्षित बरनैलीन झूठे हु सत्य जाहि बिनु जाने जिमि भुजंग बिनु रजो पहिचाने। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। बंदहु बाल रूप सोई राम सब सिद्धि सुलभ जपत जिसु नाम। श्री राम जय जय राम, श्री राम जय राम। मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सो दशरथ अजिर बिहारी। श्री राम जय जय राम, श्री राम जय राम। तो चालू आहे आता जो राग झाला ना तो कंटिन्यू। भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा स्वर ठीक आहे का? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि सर्व संत मांदियाळी, सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या या मुतगा गावामध्ये परमपूज्य कलावती आईंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पंचक्रोशीमध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळा समस्त वारकरी, गावकरी, तरुण मंडळ, ग्रामस्थ पंच कमिटी मुदगा सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने आमचे आदरणीय चेतन भाऊ आणि त्यांचा सर्व मित्र परिवार यांच्या पुढाकाराने भगवान श्री प्रभू रामचंद्रांची गुणगाथा श्री रामकथा ज्ञान यज्ञ भगवती ज्ञानेश्वरी पारायण काकडा आणि हरिपाठ या धर्ममंडपामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर संपन्न होत असताना या ज्ञानयज्ञ सोहळ्याचा आजचा हा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवसाच्या सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन आणि माता भगिनी, आमचे सर्व सहकारी मंडळ, सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान महादेवांच्या, भगवान शंकरांच्या मनातून निघालेली ही रामकथा गंगा श्री रामरूपी सागराला जाऊन मिळते। काय म्हटलं दीपक महाराज? भगवान शंकरांच्या रामरूपी सागरातून निघालेली ही रामरूपी गंगा, भगवान श्री महादेवांच्या, शंकरांच्या मनातून निघालेली ही रामकथा गंगा
शेवटी कुठे जाऊन मिळते? रामरूपी सागराला जाऊन मिळते. म्हणून रामरूपी सागराला जाऊन तुम्हाला मिळायचं असेल तर तुम्ही या गंगेमध्ये प्रवेश करा. एखादा ओढा असेल, नाला असेल, गावामागचा ओहळ असेल, त्याला जर सागराला जाऊन मिळायचं असेल तर त्याने काय करावं? तो स्वतंत्र रीतीने सागरापर्यंत जाऊ शकत नाही. आपण त्या ओढ्या नाल्यासारखे आहोत, त्या ओहळासारखे आहोत. त्या ओढ्यामध्ये नाल्यामध्ये कोणी कचरा टाकतं, घाण टाकतं. गावच्या मागचा ओढा असतो, ओहळ असतो, अशुद्ध होतो. पण असा अशुद्ध असलेला ओहळ, अशुद्ध असलेला ओढा, त्याला शुद्ध व्हायचं असेल तर त्याने काय करावं? त्याने गंगेला जाऊन मिळावं. मग ती गंगा त्याला घेऊन सागरात जाते. तसे तुम्ही आम्ही जीव म्हणजे ओढे आहोत, ओहळ आहोत. या रामकथा गंगेमध्ये जर आपण प्रवेश केला, या रामकथा गंगेचा आपण स्वीकार केला तर एक दिवस ही रामकथा गंगा रामरूपी सागराला नेऊन पोचवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रामकथेचं खूप मोठं महात्म्य सांगितलं. अनेक साधू संतांनी या कथेचं महात्म्य गायलं, रामकथेचं महात्म्य गायलं. रामकथा ही साक्षात कामधेनू आहे. रामकथा ही साक्षात कल्पतरू आहे. ही गंगा आहे, साक्षात अंबिका आहे, भवानी आहे, असं सर्व ठिकाणी वर्णन केलं. म्हणून ह्या रामकथा गंगेमध्ये आपण सगळे स्नान करत आहोत. या रामकथेमध्ये आपण काल शिवविवाह चरित्र ऐकलं. संत श्रेष्ठ तुलसीदास महाराजांनी या तुलसी रामायणामध्ये अगोदर शिवविवाह सांगितला, नंतर रामचरित्र सांगितलं. शिवजींचं चरित्र ऐकल्याशिवाय रामचरित्र ऐकण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव जरी अनेक असले तरी सुद्धा त्या सगळ्या देवामध्ये तत्व मात्र एकच आहे. आपापल्या आवडीनुसार आपल्याला उपासना करता यावी, भक्ती करता यावी म्हणून अनेक देव सांगितले. कोणी कृष्णाची भक्ती करतं, कोणी रामाची भक्ती करतं, कोणी दत्ताची उपासना करतं. कोणाचाही निषेध नाही. ज्याला जे आवडेल त्यांनी त्याची उपासना करावी. लक्षात हे ठेवावं की सगळ्या देवामध्ये एकच तत्व आहे. वेगवेगळं मानून भक्ती करू नये. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. रस्त्याने एक मनुष्य चालला होता. एका घरामध्ये मुलांच्या भांडण्याचा आवाज आला. का मुलं भांडतायत म्हणून दरवाजा उघडला ना आतमध्ये गेला. रस्त्याने जाताना आवाज असा येत होता, एक मुलगा म्हणायचा मी कुत्रा खाणार, एक म्हणायचा मांजर खाणार, एक म्हणायचा पोपट खाणार. दरवाजा उघडून तो मनुष्य आत गेला. म्हटला, मुलांनो, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला काही संस्कार लावले की नाही? कुशाल कुत्र्याकरता भांडता, पोपटाकरता भांडता. तो मुलगा म्हणायला लागला, बाबा तुमचा काहीतरी गैरसमज झाला. अरे माझ्या कानाने मी ऐकलं, कुत्रा खाणार म्हणतो, पोपट खाणार म्हणतो. तो मुलगा घरामध्ये गेला आणि घरातून एक ताट घेऊन आला. म्हटला, बाबा 15 दिवसापूर्वी आमच्या भावाचं लग्न झालं आणि त्या लग्नामध्ये
रुकवत असतो. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? रुकवत म्हणतात ना. त्या रुकवतात साखरेचे पदार्थ तयार करतात. ते साखरेचा कुत्रा केला होता, साखरेचा पोपट केला होता, साखरेचं मांजर केलं होतं. आणि ते खाण्याकरता आमची काय चालली? भांडणं चालली. आता दिसायला कुत्रा आहे, दिसायला मांजर आहे, दिसायला पोपट आहे, पण काय आहे? साखर आहे. तसं दिसायला राम असेल, दिसायला कृष्ण असेल, दिसायला महादेव असेल, दिसायला दत्ता असेल, पण आहे काय? एकच देव. गोळा साखर, गोळा साखरे मालियाची बांधली तरी एकाची रसाची. ती नाही बसत. सर्वा घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाश का सहस्ररश्मी, वृंदावनी म्हणा, सूर्यप्रकाश का सहस्ररश्मी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. सर्वा घटी राम देहा देही एक. देव कसा आहे? एकच आहे. सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सूर्य एकच आहे, प्रकाश वेगवेगळा आहे, किरण वेगवेगळी आहेत. म्हणून भगवान शंकरांचं चरित्र सांगितलं. भगवान शंकर आणि रामचंद्र प्रभू यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे भेद नाही. भगवान शंकर हे नेहमी प्रभू रामचंद्रांचं भजन करतात. आणि भगवान प्रभू रामचंद्र हे नेहमी भगवान शंकरांची उपासना करतात. भगवान प्रभू रामचंद्रांचा नियम आहे, भगवान महादेवाची पूजा झाल्याशिवाय अन्नभक्षण करायचं नाही. आणि भगवान महादेवांचा नियम आहे, सतत भगवंताचं ध्यान करायचं. म्हणून भगवान परमात्मा आणि भगवान महादेव यांच्यामध्ये भेद नाही, एकच सांगितलेले आहेत. एकच तत्व सर्वत्र व्याप्त आहे. मंगल भवन अमंगल हारी. द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी. म्हणून शिवचरित्र सांगितलं. शिवचरित्र सांगत असताना शिवांच्या बरोबर सतीचरित्र सांगितलं. रामकथा कशी ऐकायची याच्याकरता शिवचरित्र सांगितलंय. भगवान शंकरांनी जशी कथा ऐकली, महादेवांनी कथा ऐकली, कथा ऐकल्याबरोबर त्यांना रामाचं दर्शन झालं, अशी कथा ऐकावी. सतीने कथा ऐकली तशी कथा ऐकायची नाही. सतीने तर्क करून कथा ऐकली, शंका घेऊन कथा ऐकली, म्हणून सतीला शरीर समाप्त करावं लागलं. ती सतीच आता पार्वती झालेली आहे.
पहिली तर्क करत होती, पण आता मात्र पर्वतासारखा विश्वास घेऊन आली म्हणून पार्वती. भगवान शंकरांच्या जवळ ही पार्वती बसलेली आहे. पार्वती आईसाहेब बसलेले आहेत आणि रामतत्व मला समजून सांगा असा कैलास पर्वतावर प्रश्न विचारला. कालपर्यंत आपली कथा कुठं आली लक्षात घ्या. कैलास पर्वतावर पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रश्न विचारला, मला रामतत्व समजून सांगा. गेल्या जन्मामध्ये मी प्रश्न विचारला, परंतु शंका घेऊन विचारला, मला मरावं लागलं. आता मात्र शंका घेऊन नाही प्रश्न, आदराने प्रश्न आहे, विश्वासाने प्रश्न आहे. प्रश्न विचारत असताना तो प्रश्न जिज्ञासेने असला पाहिजे. परीक्षा घेण्याकरता प्रश्न नको, जिज्ञासेने प्रश्न, निरर्थक प्रश्न नको. काय काय लोक परीक्षा घेण्याकरता प्रश्न विचारतात. एकाने विचारलं, म्हटले दशरथाच्या वडिलांचं नाव काय? काय आहे हो दशरथाच्या वडिलांचं नाव? अज. मग म्हटलं त्यांच्या वडिलांचं नाव काय? दिलीप का? बरं दिलीप. त्यांच्या वडिलाचं नाव काय? रघु. त्यांच्या वंशात पुढं रघुच्या वडिलाचं नाव काय? महाराज तुमचा अभ्यास जरा कमी बरं का, मला तो म्हणायला लागला. त्याच्या वडिलाचं नाव काय? त्याच्या वडिलाचं नाव काय? आता हा जो प्रश्न आहे कशा करता? जिज्ञासा म्हणून नाही, परीक्षा. काय काय लोक विनोदी असतात, ते उत्तर देतात. दशरथाच्या वडिलाचं नाव काय? दशरथ. त्याच्या वडिलाचं नाव म्हणले 11 रथ. 11 रथाच्या वडिलाचं नाव 12 रथ. 12 रथाच्या वडिलाचं नाव 13 रथ. किती विचारतो? शंकालू होऊन प्रश्न विचारायचा नाही, श्रद्धालू होऊन विचारायचा आहे. आज सती पार्वती होऊन कथा विचारते, प्रश्न विचारते. मला तुम्ही रामतत्व समजून सांगा. रामचरित्र तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जवळजवळ माहिती आहे, पण मुख्य प्रश्न काय आहे? कथेत जर काय खाल्लं तर तोंड उष्ट होतं आणि उष्ट्या तोंडाने ऐकलेली कथा फलद्रूप होत नाही. म्हणजे गायक लोकांचं सोडून द्या, समजा काय अडचण असेल, त्रास असेल तर. शास्त्रही आपल्याला माहिती पाहिजे ना. आम्ही आळंदीमध्ये तिकडे कैलास पीठाचे ते महामंडलेश्वर आले होते. आम्ही ऐकायला बसायचो हरिभाऊ, ते सांगायचे. एका पोराने नाकात बोट घातलं आणि ते ग्रंथाला लावलं. इतके ओरडले, म्हणले मूर्ख आहे, पवित्र ग्रंथ है, नाक में उंगली डालता है उसको लगाता है. आता आपण तर पानं उलटताना तोंडात थोक्याने उलटतो कधी कधी. काय होत असेल बघा. पार्वती माता म्हणतात की मला रामतत्व समजून घ्यायचं आहे. देवाच्याही जीवनामध्ये सुखदुःखाचे प्रसंग दिसतात. तो जर परमात्मा आहे तर मग त्याच्या जीवनामध्ये सुखदुःख का आली? देव म्हटल्यानंतर त्याच्या जीवनात सुखदुःख यायला नको. आमच्यासारखे परमात्माही रडतात. पत्नीच्या वियोगामध्ये झाडांना विचारतात, झुडपांना विचारतात. लक्ष्मण महाराजांना शक्ती लागली, परमात्मा रडायला लागले. शंका निर्माण झाली. प्रभूला नागपाशामध्ये बांधलं गेलं त्या रावणाकडून.
मग देवाच्याही जीवनात सुखदुःख आहेत, आमच्यातही जीवनात सुखदुःख आहेत. मग आमच्यात आणि देवात फरक काय? म्हणून मला तुम्ही रामतत्व समजून सांगा. परमात्मा निर्गुण आहे का सगुण आहे, का सगुण निर्गुण दोन्ही आहे? पहिली मला शंका आली होती गेल्या जन्मामध्ये, पण आता मी श्रद्धेने विचारते, जिज्ञासेने विचारते. 20 प्रश्न विचारले. देवाचं बालचरित्र सांगा. देव जन्मालाच का येतो हे मला सांगा. निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार का होतो मला सांगा. आणि सगुण साकार झाल्यानंतर तो काय चरित्र करतो हे मला सांगा. आणि विशेष करून रामचरित्र मला सांगा, बालचरित्र सांगा, सीता संयवराची कथा सांगा, अहिल्याचा उद्धार सांगा. पुढे वनवासात जाऊन भगवंताने काय काय चरित्र केलं हे सांगा. रावणाला कशा पद्धतीने मारलं, पुढे भगवंताचा राज्याभिषेक कसा झाला हे सगळं मला तुम्ही सांगा. असं कोणी विचारलं? कोणाला विचारलं? भगवान शंकरांना विचारलं. राम तत्व मला समजून सांगा. काय? याज्ञवल्क्यांना भरद्वाजांनी हाच प्रश्न विचारलाय. पार्वती मातेने शंकरांना हाच प्रश्न विचारलाय. गरुडजींनी काकभूषुंडींना हाच प्रश्न विचारलाय. गरुडजीला संभ्रम निर्माण झाला. जेव्हा प्रभू रामचंद्रांचं रावणाचं युद्ध सुरू झालं तेव्हा रावणाने प्रभू रामचंद्रांना नागपाशात बांधलं, लक्ष्मणांना नागपाशात बांधलं. भगवंताने गरुडाचं ध्यान केलं, गरुडजी गेले आणि त्यांना सोडवून आणलं. गरुडाला प्रश्न निर्माण झाला, मी श्रेष्ठ का मग प्रभू रामचंद्र श्रेष्ठ? देवाचं चरित्र कधी कधी आपल्याला संभ्रमात टाकतं. तेव्हा मला हे नीट समजून सांगा, हे देव कशाकरता करतो? वास्तविक पाहता ही सगळी देवाने केलेली लीला असते, चरित्र असतं. आपल्या भक्तांच्या करता गरुडाचा मोठेपणा वाढावा म्हणून देवाने ते चरित्र केलंय. तुम्हाला आम्हाला देवाला हे दाखवायचंय. हे बघा, मी देव जरी झालो तरी सुद्धा माझ्याही जीवनात सुखदुःख आलेली आहेत. पण सुखदुःखामध्ये कसं शांत राहायचं, समाधानी राहायचं याच्याकरता तुम्ही माझं चरित्र ऐका. सुख आणि दुःख जी आहेत ती येणारी जाणारी आहेत. पण या सुखदुःखाला जाणणारा आत्मा परमात्मा जसाच्या तसाच आहे. आणि ते परमात्मा हे आपलं खरं स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, दुःखी विषादा न भजावे, लाभा लाभव न धरावे मना माझी. तैसा सुख दुःख प्राप्ता मेरू जो पंडू सुता असं म्हटलेलं आहे. सुखही येणार आहे, जाणार आहे. दुःखही येणार आहे, जाणार आहे. सुख दुःख हे सगळे अंतःकरणाचे धर्म आहेत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, शीतोष्ण सुख मोठ्याने, शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायिना नित्यास तांग तितिक्षस्व भारत. जसं आपण घराच्या मजल्यावर बसलोय आणि रस्त्याने वाहनं चाललेली आहेत, त्या वाहनामध्ये एखादा अपघात झाला. काही लोक शांततेत चाललेली असतात, काही लोक भांडत असतात. जो वर बसलेला आहे तो फक्त पाहत असतो. गंगेच्या किनारी आपण बसलेलो आहे. गंगेमधून कधी एखादी फुलाची माळ वाहत येते, कधी एखादं झाडाचं खोड वाहत येतं, कधी एखादं प्रेत वाहत येतं. पण आपण मात्र गंगेच्या किनाऱ्यावर बसून हे सगळं पाहत असतो.
त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये कधी सुख येतं, कधी दुःख येतं, अनेक वृत्ती येतात. आपण मात्र याला जाणणारे सुखदुःखाहून वेगळे आहोत. विषय ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी हा विषय मांडलाय. म्हणून प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये सुद्धा सुखदुःखाचे प्रसंग आले, पण त्याने ते विचलित झाले नाही. आणि तो परमात्माच आपल्या हृदयामध्ये आत्मरूपाने निवास करतो. म्हणून आपल्याही जीवनामध्ये सुखदुःखाचे प्रसंग आले तरी आपण सुद्धा त्या परमात्म्यासारखेच आहोत. सुखदुःखाहून भिन्न, शरीराहून भिन्न आहोत. भगवान म्हणतात जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः. हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले ऐसे जेने जा